सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड पोलादपूर दरम्यानचा एक जुना पूल वाहून गेलाय। मध्यरात्री ही दुर्घटना घडली। ज्यावेळी हा पूल वाहिला त्यावेळेला या पुलावर 2 एसटी बसेस आणि 8 ते 10 छोटी वाहनं होती। त्यामुळे पुलाबरोबरच ही वाहनं देखील या पुरातून वाहून गेलेत। वाहनांमध्ये राजापूर बोरिवली आणि जयगड मुंबई या 2 एसटी बसेसचा समावेश असून ज्यामध्ये एकूण 22 प्रवासी असल्याची शक्यता आहे। घटनेची माहिती मिळताच सर्व बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या। मात्र अंधार आणि पावसामुळे तात्काळ बचाव कार्य सुरू करता आलं नाही। सध्या घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पोहोचलेत। याशिवाय नौदल आणि एनडीआरएफची एक तुकडीही दुर्घटनास्थळी रवाना झालेली आहे। सध्या तरी नेमके किती प्रवासी पुरात वाहून गेले याचा कुठलाच अंदाज बांधता येत नाहीये, पण सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह बघता वाहून जाणाऱ्यांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे। वाहून गेलेल्या पुलावरून गोव्याकडून मुंबईकडे येणारी वाहनं जायची, परिणामी हा पूल वाहून गेल्यानं काही काळ मुंबई गोवा वाहतूकही ठप्प झाली होती। दरम्यान आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की नवीन पूल आणि जुना पूल कशा पद्धतीने होता। जो नवीन पूल आहे तो जुना पुलाच्या अगदी समांतर होता। जुना पूल हा जवळपास 100 वर्ष जुना असल्याची माहिती मिळते। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची दखल घेतलेली आहे। काल रात्रीच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिलेले होते। मात्र पाण्याचं रौद्ररूप पाहता या ठिकाणी शोध मोहीम सुरू करणं हे खरंच कठीण जात होतं। नवीन पुलाला अगदी बरोबर समांतर असा हा ब्रिटिशकालीन पूल आहे। आधीच हा पूल खरं तर कमकुवत झालेला होता आणि त्यातच काल मध्यरात्री ही दुर्घटना घडली, ज्यावेळेला या पुलावरून 2 बसेस आणि काही वाहनं देखील जात होती। आणि या सगळ्या घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष घरत यांनी। आपण जेव्हा ते मुंबई गोवा हायवेवरती आहोत, महाडच्या या पुलावरती आहोत, तर सावित्री नदीवरचा हा पूल आहे। त्या ठिकाणी आपण जेव्हा पाठीमागे बघू शकता तर हा संपूर्ण ब्रिज आहे। जवळजवळ 100 ते 150 फुटाचा हा संपूर्ण पट्टा जो आहे हा ब्रिज संपूर्ण वाहून गेला आहे। काल रात्री 11:30च्या सुमारास हा ब्रिज वाहून गेल्याची माहिती मिळते। इथे जी माहिती अधिक मिळते ती या मार्गावरून म्हणजे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या ज्या काही बसेस होत्या त्या 2 एसटी बसेसचा शोध लागत नाही आहे। त्या 2 एसटी बसेस ज्या चिपळूणहून निघाल्या होत्या महाडकडे यायला, त्या महाडला पोहोचल्याच नाही आहेत। त्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागलेला आहे। या दोन्ही बसेसमध्ये जवळजवळ 18 प्रवासी होते, तर चालक आणि वाहक असे 4 जण, असे एकूण 22 जणांचा या ठिकाणी अद्याप पत्ता लागलेला नाही। एसटी विभागामार्फत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय। रात्रीपासून या ठिकाणी पोलीस आहेत, फायर ब्रिगेड आहे, तहसीलचे आहेत, कलेक्टर आहे, एसपी आहेत, हे सगळे या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण रात्री काळोख असल्यामुळे कोणत्याही शोध मोहिमेला करता आली नव्हती। परंतु आता एनडीआरएफच्या मदतीने आणि नेव्हीच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने काही वेळातच या ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे। आपण जर पाठीमागे बघू शकता की हा पाण्याचा एवढा मोठा प्रवाह आहे, ज्या प्रवाहामध्ये अद्याप देखील कोणत्याही पद्धतीचा नामो निशाण या एसटी बसेस किंवा व्हेकल्सचा लागत नाही आहे। त्यामुळे या सगळ्या व्हेकल्सचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं केला जाणार आहे। जी प्राथमिक माहिती मिळाली त्या अनुषंगाने 2 एसटी बसेस आहेत आणि जवळजवळ 5 ते 6 गाड्या आहेत, छोट्या व्हेकल्स आहेत, ज्यांचा पत्ता अद्याप लागलेला नाही आणि या वाहून गेल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आशिष घरत, एबीपी माझा, रायगड।